माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये 21 तांदळाचा एक खूप चांगला, खूप सोपा आणि तितकाच शीघ्र फलदायी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तांदूळ आपण प्रत्येक पूजेमध्ये हे वापरत असतो। कुठलंही औक्षण असू द्यात, पूजा असू द्यात, तांदूळाशिवाय कुठलीच पूजा संपन्न होत नाही। कारण एखादी जर गोष्ट नसेल आपल्या पूजेमध्ये तर आपण तिथे तांदूळ वाहतो आणि ती जी गोष्ट नाही आहे तर त्या गोष्टीच्या ऐवजी आपण तिथे तांदूळ वापरत असतो। त्यामुळे तांदळाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आपल्या पूजनामध्ये। अगदी सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला सांगेल की लग्नामध्ये देखील अक्षता आपण वाहत असतो आणि अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावरती टाकल्याशिवाय लग्न देखील संपन्न होत नाही। इतकं या अक्षतांचं देखील महत्त्व आहे, म्हणजेच तांदळाला खूप जास्त महत्त्व आहे। आणि कोणत्याही पूजनामध्ये आपल्याला अख्खे नेहमी तांदूळ घ्यायचे आहेत, अर्धे तुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाही, किंवा तुकडा तांदूळ आपण जो म्हणतो तर तो घ्यायचा नाही। नेहमी तांदूळ हे अख्खे असावेत, जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसे। त्याचबरोबर जर आपण असे तांदळाचे उपाय केले तर आपल्या पत्रिकेतले जे ग्रह आहेत, ज्यांची स्थिती खराब आहे किंवा तुम्हाला 7.5 सुरू आहे किंवा 7.5 नाही आहे तरीही तुमचा वेळ जो आहे तो खराब चाललेला आहे, तर या फक्त आणि फक्त तांदळाच्या उपायांमुळे तुमच्या पत्रिकेतले जे ग्रहदोष आहेत ते सगळे निघून जातात, कमी होतात ग्रहदोष, आणि तुमची जी अडकलेली कामं आहेत, वर्षानुवर्ष अडकलेली कामं आहेत, ती देखील मार्गी लागतात। इतके हे जे उपाय आहे ते प्रभावशाली आहेत। त्यामुळे तांदळाचा जो उपाय आहे तो कधीच फेल जात नाही, तो नेहमीच तुम्हाला सुख, समृद्धी, यश, कीर्ती, त्याचबरोबर मान सन्मान मिळवून देत असतो। त्यामुळे जर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होत नसेल, धनलाभ होत नसेल, त्याचबरोबर पैशांची आवक नाही आहे तुमच्या घरामध्ये, आर्थिक स्थिती तुमची जराशी नाजूक आहे, कितीही कष्ट करून तुम्हाला काहीच त्याचा उपयोग होत नाही आहे, तर असे तांदळाचे जे उपाय आहेत ते तुम्ही अवश्य आणि अवश्य करा। सतत करत राहायचे आहेत, काहीही जास्त याला खर्च नाही आहे, पण हे उपाय तुम्हाला निश्चितच चांगलं आणि शुभ फळ देणारे असतील, हे लक्षात घ्या। लगेचच आपण बघूयात हे तांदळाचे उपाय काय आहे, आणि 21 तांदळाचा जो उपाय आहे तो देखील मी सांगते। आता तुम्हाला काय करायचं आहे, अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत। आधी सांगितल्याप्रमाणे तुटलेले किंवा तुकडा तांदूळ असा तांदूळ या उपायामध्ये तर नाहीच वापरायचा, पण कुठल्याही पूजनामध्ये वापरायचं नाही। तर आपल्याला असे अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळाचे 21 असे दाणे घ्यायचे आहेत। आता हा जो उपाय आहे तो तुम्ही मंगळवारी करायचा आहे। मंगळवारी काय करायचे आहेत, असे 21 तांदूळ घ्यायचे आहेत आणि 21 जे तांदूळ आहेत त्यांना हळद लावायची आहे, म्हणजे हळद थोडीशी ओलसर करायची आहे आणि त्या हळदीने हे 21 तांदूळ पिवळे करायचे आहेत। आणि हे 21 तांदूळ तुम्हाला एका लाल वस्त्रामध्ये बांधायचे आहेत, म्हणजे एखादं कापड आणा, चांगलं नवीन कापड आणा आणि त्यामध्ये या लाल कापडामध्ये तुम्हाला हे तांदळाचे दाणे बांधायचे आहेत। आणि ही जी पोटली आहे ती हातात घ्यायची आहे आणि लक्ष्मी मातेसमोर बसून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप करायचा आहे, किंवा जो तुम्हाला लक्ष्मी मातेचा जप येतोय तो तुम्ही म्हणा, किंवा श्री सूक्तचं तुम्ही पठण करा। श्री सूक्तचं जर तुम्हाला पठण येत नसेल तर यूट्यूबवर तुम्ही लावू शकता, किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र देखील यूट्यूबवर लावू शकता। आणि यानंतर तुम्हाला ती जी पोटली आहे 21 तांदूळ बांधलेली, ती माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे मंगळवारचा पूर्ण दिवस। त्याचबरोबर ही पोटली जेव्हा हातात घेता तुम्ही तेव्हा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझी आर्थिक स्थिती मजबूत होऊ देत, जी काय अडचण असेल ती तुम्हाला सांगायची आहे। आणि मंगळवारी रात्री तुम्हाला 9च्या पुढे ही जी पोटली आहे ती उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, किंवा पैशाचा तुमचा डबा असेल त्यामध्ये ठेवू शकता, किंवा मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता। अशाने अतिशय
छान प्रकारचा धनलाभ होण्याचे चान्सेस वाढतात. तुमचे पैसे कुठेही अडकत नाही. जरी अडकलेले पैसे असतील तर ते थोड्याच दिवसात तुम्हाला परत मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे हा उपाय अतिशय सोपा आहे आणि तितकाच प्रभावी आहे. हे तांदूळ तुम्ही कोणत्याही मंगळवारी बदलू शकता. 6 महिन्यातून एकदा बदलू शकता. कुठल्याही पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता आणि अशी पुरचुंडी पुन्हा तयार करून तुमच्याजवळ ठेवू शकता. आता समजा नोकरीमध्ये तुमचा पगारवाढ होत नाही आहे किंवा मग नोकरीमध्ये कलिग्स तुम्हाला त्रास देत आहेत किंवा कोणी तुमचं ऐकत नाही आहे, तर हा उपाय तुम्ही नोकरीसाठी अवश्य करू शकता. काय करायचं आहे तुम्हाला, तर पिवळा भात करायचा आहे. भात करत असताना त्यामध्ये हळद किंवा केशर घाला आणि त्याचबरोबर गूळ किंवा साखर घालून असा पिवळा गोड भात तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला कावळ्यांना खाऊ घालायचा आहे. असं केल्याने नोकरीमधले जे काही अडथळे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील. कलिग्स जे तुम्हाला त्रास देत आहेत तर असा त्रास देखील कमी होईल. किंवा पगारवाढ होत नसेल, प्रमोशन होत नसेल तर हे प्रॉब्लेम देखील हा उपाय केल्याने सुटतील. हा भात तुम्ही कावळ्यांना कोणत्याही वारी खाऊ घालू शकता. पण जोपर्यंत तुम्हाला अशी अडचण आहे तोपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. आता पुढचा जो उपाय आहे तो उपाय तुम्ही कोणत्याही समस्येसाठी करू शकता. आर्थिक समस्या असेल म्हणजेच धनलाभासाठी करू शकता किंवा मग कुठलीही तुमची इच्छा असू देत, व्यवसायासाठी असू देत, मुलाबाळांसाठी असू देत किंवा मग तुमच्या आरोग्यासाठी असू द्यात, घरातल्या कुठल्याही सदस्यासाठी असू द्यात, तर सगळ्यांसाठी हा उपाय खूप चांगला आहे. या उपायासाठी तुम्हाला अशा शिवमंदिरामध्ये जायचं आहे की जिथे तुम्हाला हा उपाय करताना कोणी अडवणार नाही. तर शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे अख्खे तांदूळ जे आहेत, जे असे अर्धे नाही आहेत किंवा तुकडा तांदूळ अजिबात नेऊ नका, तर अख्खे तांदूळ न्यायचे आहेत आणि पांढरे तांदूळ न्यायचे आहेत. महादेवाला कधीच रंगीत तांदूळ वाहू नये. तर असे तांदूळ नेऊन तुम्हाला मूठभर तांदूळ शिवपिंडीवरती व्हायचे आहेत आणि थोडेसे जे तांदूळ आहेत ते तुम्हाला गोरगरिबांना दान करायचे आहेत. एक मूठ तांदूळ वाहिल्यानंतर तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय असा 108 वेळा जप करायचा आहे. तुमची जपमाळ असेल तर तुम्ही ती घेऊन जा बरोबर आणि तिथे तुम्हाला शांत चित्ताने अगदी एकाग्र होऊन शिवशंकरांचे मनन करायचे आहे. तुमची काय इच्छा आहे ती शिवशंभो शंकरांना तिथे बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा अशी मनोमन शिवशंभो शंकरांना प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 1 तांब्या भरून पाणी हे शिवशंभोंना व्हायचं आहे. घरूनच तुम्ही एका बॉटलमध्ये तुमच्या घरातलं जे पाणी असेल ते न्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला तांब्याच्या लोट्यातून किंवा मग स्टीलच्या भांड्यातून हे पाणी जे आहे ते शिवशंभो शंकरांना अर्पण करायचं आहे. असं तुम्हाला 6 सोमवार करायचं आहे. आणि कधीपासून हा उपाय तुम्ही सुरू करणार, तर पौर्णिमेनंतर जो सोमवार येतो त्या सोमवारपासून शक्यतो हा उपाय सुरू करा तुम्ही. तसा तुम्ही कुठल्याही सोमवारी हा उपाय सुरू करू शकता, पण पौर्णिमेनंतरच्या सोमवारपासून जर हा उपाय सुरू केला तर तो जास्त शीघ्र फलदायी ठरतो. आता पुढचा उपाय म्हणजे प्रत्येक कामामध्ये तुमच्या जर अडथळे येत असतील, कुठलंच काम पूर्णत्वास जात नाही आहे, मध्येच ते अडकून बसतं आहे, मग तुमच्या प्रॉपर्टीचं काम असेल किंवा मग नोकरीतलं काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मग तुमच्या मुलांसाठीचे प्रॉब्लेम असतील, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या मुलांना देखील करायला सांगू शकता. स्त्री पुरुष दोघेही हा उपाय करू शकतात. म्हणजे यामुळे काय होतं की तुमच्या पत्रिकेतले जे ग्रहांची स्थिती खराब असते त्यामुळे तुमची कामं रखडतात किंवा काहींना नजर दोष किंवा नजर बाधा असते, तर त्या प्रकारचे प्रॉब्लेम देखील या उपायाने कमी होतात. तर काय करायचं आहे, तुम्हाला थोडेसे तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ हातामध्ये घेऊन तुम्हाला
हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. आणि असं हनुमान चालिसाचं पठण तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून, देवघरामध्ये बसून करू शकता. कुठल्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता, कुठल्याही शनिवारी करू शकता किंवा आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि असं हनुमान चालिसाचं पठण केल्यानंतर हे जे तांदूळ आहे ते तुम्ही जो भात करणार आहात ज्या तांदळाचा, त्या तांदळामध्ये मिक्स करा आणि अशा तांदळाचा भात बनवून तुम्हाला खायचा आहे आणि घरातल्यांना देखील खाऊ घालायचा आहे. लक्षात घ्या, फक्त तुमच्या घरामध्येच हा शिजवलेला भात जो आहे तो खाऊन संपला पाहिजे, बाहेर तुम्हाला द्यायचा नाही. असं केल्याने तुमच्या पत्रिकेतले जे ग्रह आहेत, ज्यांची स्थिती बिघडलेली आहे, ते सुधारण्यास मदत होते आणि तुमच्या कामामधले जे काही अडथळे आहेत ते हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसतील. किंवा काही नजर दोष, नजर बाधा यांसारखे जर अडचणी असतील तर त्या देखील तुम्हाला कमी होताना दिसतील. तर हे काही तांदळाचे खूप प्रभावी उपाय आहेत जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि खूप सोपे उपाय आहेत. तुमच्या आयुष्यामधल्या अनेक अडचणींसाठी हे जे उपाय आहेत ते अगदी उपयुक्त ठरणारे आहेत. फक्त हे उपाय करत असताना कष्ट करायला मात्र कमी करू नका. आपल्याला आयुष्यामध्ये सर्व काही मिळवण्यासाठी कष्ट हे भरपूर करावे लागतात आणि त्या जोडीला आपल्याला हे उपाय देखील करायचे आहेत, ज्याने आपल्या कष्टाला एक चांगली साथ मिळते आणि आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी नक्कीच मदत होते. कारण जर आपण कष्ट करत असतो आणि सोबतीला असे काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते आणि आपलं काम फत्ते होणार, आपलं काम 100% होणारच, आपण ध्येय गाठणारच, ही सकारात्मकता आपल्यात निर्माण होऊन आपलं ते कार्य जे आहे ते सिद्धीस जात असतं. त्यामुळे अशा उपायांच्या जोडीलाच आपल्याला भरपूर कष्ट देखील करायचे आहेत. तर हे उपाय आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हे सोपे प्रभावी उपाय कळतील आणि त्यांच्या आयुष्यातल्या देखील समस्या सुटतील आणि हा व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.